नमस्ते नमस्ते सगळ्यांना नमस्ते. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आहे. माझा मध्ये भालका तीर्थला गेले, गुजरातला आम्ही गेलो, द्वारकेला गेले, सोमनाथला गेले, पण मला कुठेच व्हिडिओ नाही बनवता आला कारण तिथे अलाउड नाही आहे. जसं मी म्हटलं आपण नियमाविरुद्ध वागत नाही, त्यामुळे मी शूटिंग नाही केलं. आजही मी इथे आली आहे ठाण्याला, उपवनला. इथे मागे आपण बघतोय विठ्ठलाची सुरेख मूर्ती आहे, त्यामुळे मी इथेही आली आहे बघायला. आणि मला आपण जातो देवस्थानाला, जातो सगळीकडे श्रद्धेने भक्तिभावाने जातो, पण मला एका विषयावर बोलायचं आहे. ते असं आहे की जिथे आपण जातो ना, ह्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवेलेबिलिटी नसते. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात तुम्ही कोल्हापूरला जा, औदुंबरला जा, कुठेही जा, अगदी नरसोबाच्या वाडीला जा. तुळजापूरला मी गेलेलं नाही, त्यामुळे मी त्याबद्दल नाही बोलू शकत, पण मी जिथे जिथे गेले आहे ना, मी तिथे तिथे पाहिलं आहे की सार्वजनिक स्वच्छतागृह नसतात. बरं, ही शारीरिक गरज आहे. देवस्थानाच्या इथे माणसं, म्हातारी कोतारी, लहान मुलं सगळ्यांसकट जातात. पूर्ण कुटुंब जातात. कोणी पहाटे दर्शनाला जातं, प्रवास असतो, खाणं पुढे मागे होतं. आणि ही जी नैसर्गिक गरज, आपली विधींची गरज आहे, शारीरिक गरज आहे, ती पूर्ण व्हायलाच पाहिजे. आणि ती स्वच्छतागृह नीट मिळत नाहीत, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे एकंदरीतच. मी बालाजी मंदिरात गेले होते तिरुपतीला, तिथे सगळीकडे खूप छान सोय आहे, अतिशय उत्तम सोय आहे. कदाचित तिथे खूप तास लाईन लागते म्हणूनही असेल, पण इथेही तर सगळीकडे लाईन लागतेच, पण आपल्याकडे सोय मात्र नसते. आणि जिथे सोय असते तिथे लोक कशी वापरतात आपल्याला माहिती आहे. आपणही त्या पब्लिकमधलेच एक आहोत. आपल्याला नीट वापरता येत नाही, आणि मुख्य म्हणजे पाण्याची सोय वगैरेही नसते, आणि लोकांना खरंच वापरायची सोय नाही. तर माझी सरकारला विनंती आहे, सगळे तुम्ही जे विकास 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 म्हणताय ना, देवस्थान, आपला भारत देवभूमी आहे, सगळीकडे मंदिरं आहेत, तर सगळीकडे ही मात्र सोय पाहिजे. आणि लोकांना विनंती आहे की सगळं चांगलं नीट वापरा. आपल्याच देशाची संपत्ती आपणच सगळं खराब करतो, आपल्यासाठीच घाण आहे. बरं, बायकांना त्यामुळे किती प्रॉब्लेम्स येतात, हा काही आत्ता तो विषय नाही आहे माझा, की त्यामुळे बायकांची कुचंबणा किती प्रॉब्लेम येतो, त्याबद्दल मी नाही बोलणार. पण ही सोय मात्र जिकडे तिकडे पाहिजे, ही माझी सरकारला हात जोडून विनंती आहे. बघा, तुम्हाला पटतंय का? माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार पटत असतील, तर तुम्ही जरूर कमेंट करा. मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला. धन्यवाद.